फिरकीचा जादूगर म्हणून ज्याची नक्कीच चर्चा होते. बघा आयोजकाची गाडीची चावी हाताने हरवलेली आहे सुधीर शेडोळे यांचे. मी विनंती करेन कोणाला जर गाडी चावी मिळाली असेल तर आपण सुपूर्द करा कॉम्बॉक्स मध्ये. पहिला बॉल अगदी हलक्या हाताने ड्राईव्ह केला, एक सिंगल नक्कीच मिळेल. हर्षदच्या बॅटमधून एक सिंगल येते. स्ट्राईक रोटेट. श्री गणेश झाला टीम बॅटिंग करत असताना मिताली 11 कासगाव या संघाचं. ओव्हर नंबर 1 षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय. कुळगाव एक्सप्रेस बॉलिंग मार्कवरती फिरकीपटू फिरकीचा जादूगार मुन्ना स्वामी. पुढचा बॉल इकडे स्ट्रेट केजला. फिल्डर सुमित मोरे येतात, त्याचा आवाक्याचा बाहेर. दोन्ही फिल्डरचा मधून बॉल होतोय फरार. धावा मिळतात 4. चौकार. 'चला स्पीडअप करा. यस, 5 धावा धावफलकावरती आहेत. 5 ऑन अ बोर्ड. ओ इकडे आपण पाहतोय स्विंग अँड मिस डॉट बॉल होतोय. बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाही. फिरकीचा जादूगर का ओळखला जातो ते ज्वलंत उदाहरण तुम्हाला नक्कीच पाहायला मिळालं. इकडे डॉट बॉल आलाय. दी एसचा मागे आपण पाहतोय तरुण डे आहेत. आता नक्कीच त्या नावाने कुळगाव संघ नक्कीच ओळखला जातो याच्या माध्यमातून. जितेश आता स्ट्राईक वरती, ज्याच्या बॅटमधून चौकार आलाय. पुढचा बॉल अगदी इकडे बॉलचा वेट केला आणि त्यानंतर बॉलला पाठवलाय, बट विकेट बॉडी लाईनचा बाहेर आलेला हा अजून एक बाटर का वार. चौकार. 9 धावा धावफलकावरती आहेत. 9 ऑन अ बोर्ड. 4 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय आणि 9 धावा धावफलकावरती पाहायला नक्कीच मिळतात. एक चांगली लढत, चांगली मॅच ऑन गोईंग आहे. एमडी चषक 2026 तरा पाहायला मिळतोय. जय हनुमान क्रीडा मंडळ जोविली गाव आयोजित ही स्पर्धा एक मानाची स्पर्धा, सन्मानाची स्पर्धा. अर्थातच एमडी चषक 2026 तरार. बॉल तयार. एकदा नेक्स्ट बॉल. मुन्ना स्वामी ओसवी चीटचा प्रयत्न केला. फिल्डर आहेत आणि इकडे थ्रो थोडस अॅक्युरेट नव्हता. एक सिंगल नक्कीच मिळणार आहे आणि या सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय धावफलक जम पोहोचेल 10 या धावसंख्येवरती. 10 ऑन अ बोर्ड. 10 धावा धावफलकावरती आहेत. जितेशच्या बॅटमधून आपण पाहिलं तर आतापर्यंत 9 धावा नक्कीच आल्यात. वैयक्तिक खेळी करतोय. शेवटचा बॉल आहे, लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. आखरी गेंद शेष आहे. मुन्ना स्वामी बॉलिंग माग पे. पॉवर प्ले पहिला आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिला. ओ इकडे आपण पाहतोय मिसमॅच टायमिंग पाहायला मिळतोय. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता परंतु इथे लेग बाईसच्या माध्यमातून एक सिंगल मिळते आणि या सिंगलच्या मदतीने आपण पाहतो धावफलक जम पोहोचेल 11. 11 ऑन अ बोर्ड. 11 धावा धावफलकावरती येतात. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं आणि इथे जर पाहिलं तर 11 धावा धावफलकावरती नक्कीच पाहायला मिळतील. लॉस ऑफ 0 विकेट्स. विकेट्स आतापर्यंत एकही तुम्हाला पाहायला मिळणार नाहीये आणि एकही एक्स्ट्रा धाव तुम्हाला मिळत नाहीये, म्हणजे चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल. ओव्हर नंबर 2 षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय. बॉलिंग मार्कवरती सज्ज होतात रतीन. बॉलिंग मार्कवरती आहेत. षटक क्रमांक दुसरा त्याच्यासाठी नक्कीच इन्व्हाइट केलं.
ओव्हर नंबर 2 रतीन बॉलिंग मार्क वरती आहेत. पहिला बॉल इकडे पहिलाच बॉल डॉट आलाय. हर्षद स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय. डॉटनी इथे सुरुवात केली रतीननं. एक रत्नदीप हिरा आहे असं म्हणावं लागेल. या टीमचं सातत्यानं फार चांगली कामगिरी तो करत असतो आणि आज देखील आपण पाहतोय अगदी सुरुवात चांगली करतात. आज स्पर्धेचं अगदी आपण पाहिलं तर खरं तर दुसरा दिवस या स्पर्धेचा पाहायला मिळेल. इकडे आपण पाहतो लॉफ्टेड स्ट्रोक फिल्डर आलेत. बॉलला नक्की स्टॉप केला. एक सिंगलच मेल आणि सिंगलच्या मदतीने दाफल जाऊन पोहोचेल. 12 धावा दाफलकावरती आहेत. बोलत या पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल स्लोवर गती लाऊड अपेल परंतु मिसिंग स्टम्प्स अंपायर देखील सांगतात यस इट इज अ डॉट बॉल. डॉट बॉल नक्कीच येतोय. अगदी चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल रतीनची. स्ट्राईक वरती आता आपण पाहतोय जितेश आहे ज्याच्या बॅटमधून धावा तर बनलात. चांगली बॅटिंग एका बाजूने तलवार लढत असताना आपल्या संघासाठी मिताली 11 टिंगडॉंग कासगावा संघ बॅटिंग करतोय. टॉस जिंकला होता खऱ्या अर्थानं कुळगाव संघानं. पुढचा बॉल इकडे देखील आपण पाहतोय स्विंग अँड मिस डॉट बॉल आलाय. बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाही. यष्टीरक्षक चेंडू विसावतोय आणि इकडे डॉट बॉल आलाय. काय गोलंदाजी केली आहे. 4 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केली आहे रतीननं. ओव्हर नंबर 2 ऑन गोईंग आहे. बोलत यार ओ इकडे आपण पाहतोय फाईन लेगला बॉल फटका सजवलाय. देखना स्ट्रोक पाहायला मिळतोय बराच वेळानंतर हा आलेला 6. फलकावरती आहेत 18 ऑन अ बोर्ड. ओ इकडे बॅट रीडिंग एज एंड गॉन. वारी वारी सबकी कभी तुम्हारी तो कभी हम. नंबर 3 पहिला बॉल स्ट्रेट खेचलाय. हवाई देखील आहे. हवाई फायर पहिलाच बॉल वरती हल्ला बोलतोय.
षटकार आलाय. 24 ऑन बोर्ड. 24वा धाव फलकावरती आहेत. पुढचा बॉल. हो अजून एक इकडे ऑन साइडला घुटना टेक और षटकार देख. बैक टू बैक सेकंड इन रो देख घुमा के. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. धावफलक आपण पाहतो जाऊन पोहोचले 30 या धावसंख्येवरती. 30 ऑन बोर्ड. ओव्हर नंबर 3 ऑन गोईंग आहे. स्ट्रायकरवरती हर्षद ताबडतोड बॅटिंग करतात. बॅट बोलते. फार चांगली बॅटिंग सातत्याने नक्कीच ओळखला जातो असा खेळाडू स्ट्रायकरवरती हर्षद. फुल टॉस बॉल अजून एक ऑन साइडला खेचला. आडवा बॅटने पॅरल स्ट्रोक परंतु इथे विकेटचं बदन. आता इकडे षडयंत्र रचलं होतं आणि तिकडे फर्स्ट लेग. न्यू बॅटर शैलेश आलेत मैदानात 7 मध्ये. इनॅट नंबर 4 वरती. इनॅट नंबर 4 वरती आपण पाहतोय शैलेश आणि आता इनॅट नंबर 3 वरती हरेश आलेले. आता हे दोन्ही बॅटर मध्ये ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. 3 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 30 धावफलकावरती आहेत. चला स्पीडअप करणं फार गरजेचं आहे. भरपूर मॅचेस आपल्याला इथून पुढे कव्हर करायचे आहेत. वेळ देखील भरपूर झालाय. पुढचा बॉल तरुण डे बॉलिंग मार्कवरती आहेत. इकडे लाऊड अपील करण्याचा प्रयत्न केला परंतु इकडे कुठल्याही प्रकारचा विकेट मिळणार नाही आणि एक सिंगल मिळेल. लेग बाईसच्या माध्यमातून एक धाव मिळेल. स्ट्राईक नक्कीच रोटेट होईल. 31 धावफलकावरती आहे. 31 ऑन बोर्ड. थर्टी वन ऑन बोर्ड. 4 बॉलचा खेळ कंप्लीट झाला. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. शेवटचे 2 बॉल. 2 टू गो. बॉलिंग मार्कवरती बोनस एकदा आपण पाहतोय. तरुण डे बॉलिंग मार्कवरती आहेत. स्ट्राईक एंडला बॅटर तयार. हरेश. इकडे आपण पाहतोय स्विंग अँड मिस पाहायला मिळतो. इकडे देखील आपण पाहतो डॉट बॉल आलाय. पहिले 2 बॉलवरती जरूर प्रत्युत्तर हल्लाच चढवला होता बॅटिंग टीमनं परंतु इथे पुढे कंटिन्यू केलं. कमबॅक कसं केलं ते म्हणावं लागेल. मैदानात 7 मध्ये बॉलिंग करत असताना तरुण डे यानं फार चांगली बॉलिंग इथून पुढे केली या 3 बॉलमध्ये. आणि आता शेवटचा बॉल आहे. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. तिसऱ्या षटकातील स्लोअर गतीमध्ये परिवर्तन केलं. व्हेरिएशन तुम्हाला पाहायला मिळालं आणि इथे देखील षटक क्रमांक 3 कंप्लीट आणि 31 धावांवरती धावफलक स्थिरावलाय. 31 ऑन बोर्ड. 31 धावफलकावरती येस पाणी घेऊन आतमध्ये जाऊ शकतात. ड्रिंक्स ब्रेक मैदानात 7 मध्ये आणि 31 धावफलकावरती.
7 मध्ये शैलेश आहेत. पहिला बॉल सफल झालेत. अगदी फर्स्ट स्टंप वरती आले. तदनंतर तिथे फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. क्या बात आहे, फिल्डिंग एफर्ट्स अगदी लाजवाब होतं. आणि तिथे तोपर्यंत या 3 धावा नक्कीच एकवडल्या गेल्यात. 3 धाव्याच्या मदतीने आपण पाहतो धावफल एकदम पोहोचलंय 34 ऑन ए बोर्ड. 34वा धावफलकावरती लागले गेल्यात. ओव्हर नंबर 4 ऑन गोईंग आहे. एमडी चषक 2026 आणि आजचा दुसरा दिवस तुम्हाला पाहायला मिळतोय. सन्मान्य आदरणीय मितेश डुले यांच्या माध्यमातून आपल्याला ही स्पर्धा अनुभवायला मिळते. बदलापूर संलग्न वांगणी क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने स्पर्धा जानुमान क्रीडा मंडळ आयोजित एमडी ग्रुप जोवेली आयोजित एमडी चषक 2026 थरार. पुढचा बॉल इकडे आपण पाहतोय डॉट आलाय. डॉटनी ते फेस करत असताना आपण पाहतोय बाटर मैदाना 7 मध्ये हरेश आहेत. आतापर्यंत हरेशचा विचार केला एकही धाव त्याच्या बॅटमधून आली नाहीये. 3 बॉल डॉट केलेत आणि एकही धाव आपल्या संघासाठी ऍड केला नाहीये. स्विच हिटचा कॉल होता देखील सरळ खेचलाय. सुमित मोरे आलेत बॉलवरती. तोपर्यंत इकडे या 2 धावा नक्कीच कंप्लीट होतात. तिसऱ्या धाव्याचा कॉल आणि इकडे तिसरी धाव देखील कंप्लीट होतोय. 4थ्या धाव्याचा कॉल आणि 4थी धाव देखील अखेरीस कंप्लीट झाली आहे. इकडे विकेटचं बटन 4 धावा नक्कीच इथे कंप्लीट होतात. थर्टी 38 ऑन ए बोर्ड. 38 धावा धावफलकावरती आहेत. 3 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी या मॅच मध्ये या ओव्हर मध्ये. आपण जर पाहिलं तर ओव्हर नंबर 4 ऑन गोईंग आहे आणि 38 धावा आतापर्यंत धावफलकावरती पाहायला मिळतात. 38 ऑन ए बोर्ड. रतीन पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती. इकडे आपण पाहतो इथे देखील डॉट बॉल आलाय. 4 बॉलचा खेळ कंप्लीट. 38 धावांवरती धावफलक स्थिरावलाय. इकडे आपण पाहतोय क्लीन बोल्ड गेलाय आणि विकेट. स्ट्राईक एट वरती आपण पाहतो आता मैदानात 7 मध्ये मयूर आलेत. नॅट नंबर 6 वरती मिडल ऑर्डर बॅटिंग लाईनअप तुम्हाला पाहायला मिळेल. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतो रतीन चांगली गोलंदाजी आतापर्यंत गेली आहे. शेवटचा बॉल. 38 धावांवरती धावफलक स्थिरावलाय. 38 ऑन ए बोर्ड. बोलत यार एकदा नेक्स्ट बॉल. ओ इकडे वेगाने इकडे अगदी बीट केलाय.
बॅट बॉलचा संपर्क झाला नाही आणि षटक क्रमांक 4 कंप्लीट होतो. अखेरीत धावफलक जाऊन स्थिरावलाय. 38 ऑन ए बोर्ड. 38 धावा धावफलकावरती आहेत. अगदी या ओव्हरमध्ये जर विचार केला 7 धावा नक्कीच खर्च केल्या, त्यामध्ये एक विकेट देखील कॅरी केली आहे. म्हणजे चांगली गोलंदाजी आतापर्यंत नक्कीच रतीन यांनी केली आहे. कौतुक करावं लागेल. .38 ऑन ए बोर्ड. बॉलिंग मार्कवरती किरण आलेत. ओव्हर नंबर 5, षटक क्रमांक 5 अखेरचं षटक आहे. किरण बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळतात. 38 धावा धावफलकावरती आहेत. 38 ऑन ए बोर्ड. आणि आता इनिंग नंबर 1 पूर्वार्धाचा खेळ सध्याच्या घडीला आपण पाहतो, अनुभवतोय. दमदार अशी स्पर्धा, टॉप क्लास स्पर्धेचं नियोजन अजून तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतोय. सातत्याने आपण जर पाहिलं तर नामांकित स्पर्धा आणि त्या नामांकित स्पर्धेतील आजचा दुसरा दिवस आहे. डे 2. बॉल तयार किरण, ज्याच्या नावामध्ये रन, त्याचं नाव किरण. इकडे फुल टॉस बॉल होता. अडवा बॅटने क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धाव्याचा कॉल आणि इझिली या 2 धावा नक्कीच कंप्लीट होतात. 2 धाव्याच्या मदतीने 2 धावाच्या मदतीने धावफलक जर पोहोचेल 40 ऑन ए बोर्ड. तब्बल 40 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल फुल टॉस बॉल, त्याच्यावरती फुल टोल वसूल केलाय, ठोकलाय हा. .46 ऑन ए बोर्ड. 46 धावा धावफलकावरती लागले गेलेत. 46 ऑन ए बोर्ड. शेवटच्या अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. इकडे व्हाईटचा कॉल येतोय. अंपायर्स कॉल व्हाईट बॉल. धावफलक आपण पाहतो जो पोहोचेल 47 ऑन ए बोर्ड. 47 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही शेवटचे 4 बॉल उर्वरित आहेत. इनिंग नंबर 1 चा खेळ चालू. पुढचा बॉल ऑलिंग विथ कार्पेट आपण पाहतो. ऑन साइडला मिड विकेटला फिल्डर बॉलला उचलतील, थ्रो करतील, तोपर्यंत इकडे आपण पाहतोय डॉट बॉल. इकडे 2 नक्कीच करा. 2 धावा नक्कीच इथे एकवळल्या जातील आणि या 2 धाव्यांच्या मदतीने आपण पाहतो धावफलक जाऊन पोहोचले 49 ऑन बोर्ड. 49 धावा धावफलकावरती लागले गेल्यात. डी चषक 2026 थरा तुम्हाला पाहायला मिळतो. एक दमदार अशी स्पर्धा आमचे सुधीर शेठ डोळे असतील, त्याच दरम्यान विश्वनाथजी धुळे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आणि इथे एक सिंगलच मिळणार आहे. सिंगलच्या व्यतिरिक्त काही मिळणार नाहीये. आणि आता टीमची हाफ सेंचुरी कंप्लीट झाली आहे. तब्बल 50 धावा धावफलकावरती लागले गेल्यात. 50 ऑन ए बोर्ड. 50 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल आहे. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. आखरी गेंद शेष. गेंदबाज तयार. आडवा बॅटने केलाय हा प्रहार कडवा. शेवटचा बॉल उर्वरित आहे. लास्ट बॉल. शेवटचा बॉल आहे. लास्ट बॉल. मयुरीचा बॅटमधून षटकार आलाय. या बॉलवरती काय येईल? या बॉलवरती आपण पाहतो इकडे थ्रो देखील केलाय आणि रन आउट. म्हणजे आता 56 धावांवरती धावफलक स्थिरावेल आणि 57 धावांची आवश्यकता तुम्हाला पाहायला नक्कीच मिळणार आहे. आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. येणारे 30 बॉल आणि 57 धावांची गरज. या मॅच मध्ये 57 रन्स विन
फ्रॉम द टी बॉल इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळेल. थँक्यू सो मच. तर 57 धावाचं टार्गेट या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल आणि सलामी जोडी दाखल होतीये सुमित मोरेच्या साथीनं रतीन. तर बॉल ट्रॅक वरती जितेश. मिताली 11 डिंगडॉंग कासगाव च्या विरोधात तुम्ही पाहताय संघ खेळतोय मैदानावरती. प्रियांश 11 कुळगाव ची सलामी जोडी तुम्हाला मैदानावरती पार मिळते. पहिला बॉल ट्रॅक वरती गुरदस्त यार. पहिला बॉल आणि पहिल्या बॉल वरती मी पडेन इथे चेंडू बराच काळ हवामध्ये तरंगला होता परंतु अखेर
हवेच्या प्रवाहानं बॉल मात्र मागे येतोय, त्यामुळे इथून बाल बचावले गेलेत. दोन धावा पहिल्या बॉलवरती एकवटल्या जातील. चांगली सुरुवात या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. यावेळेला देखील बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता, संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा, त्यामुळे डॉट बॉलची समाप्ती तुम्हाला पाहायला मिळेल. बॉडी ट्रॅक वरती जितेश टेंबेला तुम्ही पाहताय, कासगावचा बाहुबली मैदानावरती दाखल झालाय या मॅच मध्ये. गोलंदाजी तो करतोय. स्टॅकिंग वरती आपण पाहतोय बॅट्समन सुमित मोरे. या मॅच मध्ये 15 धावांची इनिंग साकारली जितेशच्या माध्यमातून. तोच खेळाडू टर्न केला ऑन साईडला, डीप मधून खेळाडू मिड विकेटला ट्रॅव्हल होतोय. बॉल डीप मध्ये पोहोचतोय वेगानं. फंबल झाले, उचलून फेक करतील, थोडेसे स्किड झाले, त्यामुळे 2 धावा इथे देखील रोखू शकत नाहीयेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा इथे मिळतात, त्यामुळे धावफलक टीमची टोटल 4 आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. चांगली सुरुवात केली या मॅच मध्ये. बॉलर तयार, राईट वर द विकेट. इनफिल्डच्या वरनं खेचला, फटका चांगला, धावा देखील चांगला मिळतील का? क्षेत्ररक्षक पाठमोरा बॉलला थांबवण्याचा प्रयत्न करतोय आणि अखेर पॉज दिलाय. 3 धावा एकवटल्या जातील या शंकात नाहीये. भरपूर वेगानं या 3 धावा आणि आता चौथीचा प्रयत्न होतोय आणि 4 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग ऑल्सो. 4 धावा एकवटल्या जातील आणि आता 4 धाब्याच्या साथीनं धावफलक देखील पुढे सरकतोय. टीमची टोटल जाऊन पोहोचली फलकावरती 8 आकड्यावरती धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. चितेच्या चपळाईनं इथे मात्र 4 धाबा एकवटल्या जात आहेत. या मॅच मध्ये कमबॅक केलाय, कारण 57 धाबा इथून चेस करायचे. सचिन दादा टेंबे या मॅचचा आनंद घेते, त्यांचे मनपूर्वक स्वागत. जेव्हा जेव्हा कासगाव हे संघ असेल किंवा कासगाव ब संघ असेल खेळत असतं, त्यावेळेस नेहमी त्यांचं पाठबळ असतं. खेतला ऑन साईडला, लॉंग ऑनला खेळाडू नाहीये, क्षेत्ररक्षक पाठमोरा, परंतु बॉल नाही थांबणार, जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुमित मोरे पाच बॉलचा खेळ संपन्न झालाय. धावफलक 12 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. जितेश हा देखील फटका चांगला आहे, 20 मध्ये खेचलाय, क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका तुम्हाला पाहायला मिळेल. डीप मधून खेळाडू वेगैरे पोहोचले, त्यामुळे मिळते ती सिंगल आणि सिंगलच्या जोरावरती धावफलक आता पुढे सरकतोय. टीमची टोटल जाऊन पोहोचले फलकावरती 13 धाबा. धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. 57 धाबा चेस करायचे आहेत या मॅच मध्ये. याच अनुषंगाने आता तुम्हाला बॅटिंग पाहायला मिळेल. एक जीवनदान मिळालाय सुमित मोरेला पहिल्याच बॉलवरती. मी म्हणेन हवेच्या प्रवाहानं बॉल मात्र मागे गेला, त्यामुळे तिथून जीवनदान मिळालंय आणि आता पहिल्या ओव्हरच्या अंती 13 धाबा वसूल करतोय. धावफलक टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती 13 धाबा. पहिल्या ओव्हरचा खेळ संपन्न झालाय. पॉवर प्लेचा षटक क्रमांक 1 चा खेळ संपला. आता ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती शैलेश दाखल होतो या मॅच मध्ये. काही सकाळमंत्र रतीनं दिलाय. यावेळेस ओमकार सामंतला तुम्ही पाहताय. खर तर ग्रामीण टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून ते देखील जोडले गेले. ऑफिशियल अपडेटर म्हणून त्याची ओळख आहे आणि त्याच्या माध्यमातून खर तर घर बसल्या आपण पाहतो ही स्पर्धा लाईव्ह थेट प्रेक्षेपण तुम्हाला पाहायला मिळेल. ओव्हर नंबर 2 चा खेळ प्रगतीपथावरती तुम्हाला पाहायला मिळतोय. तरुण डे यांचा घरचा संघ मैदानावरती आज आपण जर पाहिलं तर तरुण डे यांचे चिरंजीव देखील आमच्या सोबत जोडले गेले, त्यांचे मनपूर्वक स्वागत. क्रिकेटची आवड त्यांना भरपूर आहे. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न आणि पहिलाच बॉल रिव्हर्सचा फटका लागतो. होती का हा प्रश्न आता उभा झालाय, कारण ओमकार मोरे म्हटलं की नेहमीच चांगला. खर तर सुमित मोरेला आपण पाहतोय नेहमी चांगला खेळ त्याने खेळलाय, त्यामुळे या मॅच मध्ये रिव्हर्सचा फटका पूर्णपणे फसला आणि अखेर सफलता मिळतीये.
आपल्या सोबत खरं तर अर्णव तरुण डे जोडले गेले, त्यांचे मनपूर्वक स्वागत. क्रिकेट या क्षेत्रामध्ये त्यांचं भरपूर प्रेम आहे आणि आज पप्पाची मॅच बघण्यासाठी तो आलाय, त्याचे मनपूर्वक स्वागत. नवीन बॅटर मुन्ना स्वामी हलक्या हाताने बॉलला ढकलण्याचा प्रयत्न, पॉईंटचा खेळाडू पुढे सरकतो, एक सिंगल इथे बेती आहे. खरं तर या स्पर्धेसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा येत आहेत. मग आमचे साथी समालोचक महेशजी धुळे यांचे बंधुश्री जीवा मनोहर धुळे हे देखील मागचा आनंद घेतात, त्याच्याकडून भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत. खास करून विश्वनाथ धुळे आणि सुधीर धुळे यांच्यासाठी त्यांनी शुभेच्छा पाठवल्यात, त्यांच्याही शुभेच्छांचा आपण स्वीकार करू. धावफलक तुम्हाला पार मिळेल आता स्कोरबोर्ड वरती 14 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. डॉट बॉल बॉडी ट्रॅक वरती शैलेश, पहिल्या बॉल वरती विकेट आली आहे आणि पुढच्याच बॉल वरती सिंगल धाव खर्च करत असताना डॉट बॉल. सलगचे 2 डॉट बॉल आल्यानंतर आता बॉलला फेकून दिले स्क्वेअर लेग. ओव्हर नंबर 3 चा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅक वरती जयेश, थँक यू सो मच. बरं तयार जयेश, पहिला बॉल लाईन खराब, त्यामुळे व्हाईट बॉलचा इशारा तुम्हाला पार मिळेल. धावफलक सिंगच्या साथीला 21 या आकड्यावरती तुम्हाला पार मिळेल. केदारजी शहाशणे या मागचा आनंद घेत आहेत, त्यांचे मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांच्या साथीने आमचे चॉकलेट बॉय घुंगरू, आपलंही मनपूर्वक स्वागत आहे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, 20 शेप मध्ये घेतला, फटका बॉल डीप मधून ट्रॅव्हल होईल. बॅकअप चांगला पार मिळतोय मनोजच्या माध्यमातून, त्यामुळे इथून 2 धाबा रोखू शकत नाहीये. 2 धाब्याच्या साथीला धावफलक 23 या आकड्यावरती तुम्हाला पार मिळेल. टीमची टोटल आता जाऊन पोहोचतीये. बरं तयार,
सुपला तो वाकला आणि त्याने सुपला दाखवला. बॉल जाईल फाईन लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर. रतीन येतोय चौकाराच्या साथीने. धावफलक 27 धावा, धावफलकावरती जोडले जातील 30 धावाची गरज. या मॅच मध्ये 57 धावाचं टार्गेट इथून चेस करायचं होतं. मॅच बॉल रिटर्न आलाय. बॉलिंग ट्रॅक वरती तुम्ही पाहता जयेश खर तर या मॅच मध्ये पहिला बॉल त्याने वाईट फेकला, त्यानंतर एक दुहेरी आणि आता एक चौकार वसूल करतोय. मुन्ना स्वामी च्या बॅटमधून चौकार आलाय. मुन्नाभाई MBBS असं देखील म्हटलं जातं. त्यामुळे आता या मॅच मध्ये चांगली बॅटिंग करायची आहे. राईट मोर द विकेट. पुढचा बॉल रिव्हर्स अटेम्प्ट करायचं होतं, पंचाकडे पाहिलं अशरफुद्द दजरेडा आणि अखेर डॉट बॉल ची समाप्ती होत असताना धावफलक पार मिळेल. टीमची टोटल आता पूर्णपणे थांबली आहे. या मॅच मध्ये 27 या आकड्यावरती तुम्हाला पार मिळेल. आणि 30 धावांची गरज आहे आता या मॅच मध्ये. नवीन बॅट्समन मैदानावरती तरुण डे आता दाखल होतो या मॅच मध्ये. बॉलर तुम्ही पाहताय जयेश कमबॅक केलाय, एक विकेट त्याला मिळाली, त्यामुळे इथून कमबॅक त्याने केलाय. आणि अखेर आता 14 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 2 बॉल शिल्लक असतील या ओव्हर मधील. बिग हिट ऑन साइडला खेचलाय, फटका तर चांगला पडतो, फटका फसलाय. तरुण डे ज्या पावली मैदानाच्या मध्ये दाखल झाला त्याच पावली आता मैदान सोडत असताना अजून एक तेरा बॉलचा खेळ शिल्लक. या मॅच मध्ये 30 धावांची गरज आहे. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय. संतोष दाखल होते या मॅच मध्ये. 13 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 30 धावा चेस करायचे त्या मॅच मध्ये. 15.50 ची धावगती राखायची या मॅच मध्ये. याच अनुषंगाने दाखल झालाय. तरुण डे वरती भरपूर विश्वास होता, खर तर जिम्मेदारी होती त्याच्या खांद्यावरती, परंतु पहिल्या बॉल वरती तो आउट झाला. आणि आता अर्णव देखील बोलतोय पप्पा ये क्या किया, त्यामुळे इथून संघ अडचणीत सापडलाय. पुढचा बॉल विचारणा केली गोलंदाजांना, संतोष काय म्हणतोस, आणि अखेर टप्पा पडल्यानंतर झिंग झिंग झिंगाटचं गाणं विकेट हॅट्रिक तुम्ही पाहिली आहे पुन्हा एकदा आता जयेशच्या नावावरती, त्यामुळे जयेशसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये, कारण संघ अडचणीत सापडला होता. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतोय आता सलगचा तिसरा धक्का लागलाय.
नवीन बॅटर मैदानावरती रवींद्र आता दाखल होतोय. 12 बॉल 30 धावांची गरज या मॅच मध्ये. शैलेश खांबाळे बॉलिंग ट्रॅक वरती दाखल होतोय. सेकंड स्पेल मध्ये तो दाखल झालाय, त्यामुळे आता इथून जिम्मेदारी त्याच्या खांद्यावरती मोठी आहे. त्याला 30 धावा रोखायचे आहेत. पहिला बॉल राईट मोर द विकेट. पहिला बॉल खेचला ऑन साइडला, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक भावेश अगेर कॅच ड्रॉप. पकडा कॅच जिंका क्रिकेटचे मॅच हे समीकरण आम्ही नेहमीच सांगितले, परंतु 2 धाबा इथे रोखू शकत नाहीये. आणि आता अखेर तिसरीचा प्रयत्न होतोय. चौथी धाव मिळेल का? चौथ्या धावेचा प्रयत्न चालवलाय आणि मैदानाच्या मध्ये भागम भाग तुम्हाला पार मिळेल. 3 धाबा एक पडे जात आहेत. 3 धाब्याच्या साथीने धावफलक पुढे आता पुढे सरकेल. 11 बॉलचा खेळ शिल्लक. 27 धाबाची गरज या मॅच मध्ये. मिताली 11 डिंगडॉंग कासगाव संघ मैदानावरती खेळतोय. अंबरनाथ तालुका प्रमुख बाळाशेठ कांबरे यांच्या मुलीच्या नावानं संघ मैदानावरती उतरलाय. तर त्यांच्या विरोधात तुम्ही पाहताय खर तर भावी नगरसेवक राजेजी शर्मा यांचे चिरंजीव आपण पाहतोय खर तर सचिन शर्मा यांच्या मुलाच्या नावानं प्रियांश 11 कुळगाव संघ मैदानावरती खेळतोय. त्यामुळे आग दोनों तरफ बराबर की लगी है. इस मुकाबले में मजा आएगा दोस्तों. अंतिम गेंद तक मुकाबला जाएगा, इस पे कोई शंका नहीं है. ओ बढ़िया स्ट्रोक ऑन साइड में खींचकर मारा. खिलाड़ी है डीप में, यहाँ पर गेंद को लपक लिया और बल्लेबाज को यहाँ से लौटना होगा. आपल्या सोबत कॉमेंट्री बॉक्स केर विकेट सॅक्रिफाइस केली जाते आणि मैदान सोडावं लागेल. प्रथमेश बॅक टू द पवेलियन. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय पवन. पवन म्हटलं की वारा का झोका. आणि या मॅच मध्ये आता तशीच बॅटिंग करावी लागेल. स्टॅकिंग वरती सलामीला दाखल झाला रतीन. शैलेश ड्राईव्ह केला ऑन साइडला. गॅपमध्ये खेळायचा प्रयत्न. डीपमधून खेळाडू पोहोचतोय. बॉल तो फेक करतोय. 2 धाबा एक पडायचा प्रयत्न होतोय आणि अखेर पवनला देखील मैदान सोडावं लागेल. डायमंड डकचा शिकार ठरत असताना एकही चेंडू त्याला फेस केला नाहीये आणि आता थेट निघून चाललाय खेळाडू कक्षामध्ये. त्यामध्ये आपण पाहतोय अर्णव थोडासा नाराज झालाय. फर्दच बाद. बॅटची कडा. मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल होईल. खेळाडू उपस्थित डीप मध्ये आणि चेंडूला उत्तम फेक करतील. दरम्यान मिळती एक चिकी सिंगल आणि सिंगलच्या साथीने आता धावफलक पुढे सरकतोय. 32 32 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. 57 धावाचं टार्गेट होतं या मॅच मध्ये. अजूनही आपण पाहतोय 8 बॉल 7 बॉल आणि 25 धावांची गरज. बरो तयार.
ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न ऑन साईडला घेतलाय. डीपमध्ये खेळाडू उपस्थित मिड विकेटला बॉलला तुम्ही फेक करताय. 2 धाबा एक पडायचा प्रयत्न होतोय आणि आता दुसऱ्या धाब्यासाठी किरणला देखील मैदान सोडावं लागेल, परंतु स्ट्राईक रतीनकडे. त्यामुळे आता येणारे 6 बॉलचा खेळ शिल्लक. या मॅच मध्ये अजूनही 24 धावाची गरज. नवीन बॅटर मैदानावरती राजू. आज खरं तर तरुण डे सारखा खेळाडू मैदानावरती दाखल झाला आणि भोपळाही फोडू शकला नाहीये, त्यामुळे तो लवकर आउट झाला आणि त्यानंतर अर्णव थोडासा नाराज झाला. त्याला सांगतोय की घरी जात असताना नक्कीच तो काहीशा बातम्या घरी पोहोचवेल. प्रॅक्टिस को मत भेजो, कुछ नहीं आता है. बॉलर तयार. शेवटचा ओव्हर. हाफ ट्रॅकर बॉल होता. पंचाकडे पाहिलं अशा नजरेनं की इथे हा चेंडू वाईड आहे का. 24 धाबाची गरज होती 6 बॉल मध्ये. विशाल आलेत बॉलिंग ट्रॅक वरती आणि अखेर पहिला बॉल मी म्हणेन विश्वासच बसत नाहीये रतीनला. एखाद्या टॅटू प्रमाणे तो देखील उभा होता की इथून हा बॉल वाईड असावा. रिव्ह्यू नाहीये याची आपण नोंद घ्यायची, त्यामुळे पंचाचा जो निर्णय त्याच्यावरती तुम्हाला खरं उतरावं लागेल. बरोबर यार. हाफ ट्रॅकर बॉल खेचला ऑन साईडला मिड विकेटला. वाऱ्याशी वार्तालाप करत असताना हवा केस असत घटक संघ. चला टीम भाईजान स्टार 11 कॅप्टन लवकरात लवकर टॉस साठी यायचं. पहिला बॉल अभ्यास केला, विश्वास बसत नव्हता रतीनला की हा बॉल डॉट असू शकतो का, परंतु पंचाने सांगितलं हो डॉट बॉल. आणि पुढच्या बारवरती मी म्हणेन भरपूर समाचार घेतलाय, त्यामुळे अजूनही 4 बॉल 18. पुन्हा एकदा घेतलाय अडवा बाट लॉफ्टेड हिट. डीप मध्ये खेळाडू धाव घेण्याचा प्रयत्न देखील नाहीये, कारण त्याला स्वतःवरती विश्वास आहे. मी तिन्ही बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर मारू शकतो आज विश्वास त्याने स्वतःवरती दाखवलाय, त्यामुळे इथून स्ट्राईक त्याला हवी आहे. रतीनला तुम्ही पाहताय रतीनच्या साथीनं राजू मैदानावरती दाखल झालाय, परंतु अजूनही 3 बॉल मध्ये आता 18 धाबा इथून चेस करायचे, त्यामुळे तिन्ही बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर मारावे लागतील. या वेळेला येस पंचाकडे आता खरं तर मागणी केली होती रतीननं आणि लाईन खराब. व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केली. धावफलक तुम्ही पाहता टीमची टोटल आता पुढे सरकते. 3 बॉल 17 धाबाची गरज या मॅच मध्ये. बरोबर यार. या वेळेला देखील पुल करण्याचा प्रयत्न होता. हाफ ट्रॅकर बॉल खेचून मारण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर डॉट बॉलची समाप्ती होतीये. त्यामुळे तुम्ही पाहताय आता 2 बॉलचा खेळ शिल्लक. 17 धाबाची गरज या मॅच मध्ये. याबरोबर जर मोठा फटका आला असता तर नक्कीच कमबॅक झालं असतं, परंतु दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय विशाल त्याच्या नाबातच सर्व काही आहे. त्याने चेंडू टाकलाय डॉट. काहीशी बिल्डिंग आता तुम्हाला विखुरलेल्या अवस्थेमध्ये पाहायला मिळेल. काहीशे चेंजेस आता फाईन लेगला बाहेर काढलाय आणि लॉंग ऑफला आतमध्ये घेतलाय, त्यामुळे इथून आता 2 बॉल मध्ये 17 धाबा केस होतील की रोखल्या जातील. लाईन खराब आणि अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. भाईजान स्टार 11 बदलापूर टॉस साठी या रमीज. कारण आता शेवटचे 2 बॉलचा खेळ शिल्लक. या मॅच मध्ये 16 धाब्याची गरज. या वेळेला देखील अजून एक डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल आणि अखेर आता जो सामना इथे मात्र पूर्णपणे पकड मजबूत केली आहे टीम
मिताली 11 डिंगडॉंग कासगाव संघाच्या माध्यमातून शेवटचा बॉल ड्राईव्ह केला हलक्या हाताने आणि अभिनंदन टीम मिताली 11 डिंगडॉंग कासगाव तर हार्डलक टीम प्रियांश 11 कुळगाव. खूप चांगला खेळ आज या स्पर्धेमध्ये दाखवला. चुका कुठे झाल्या यावरती लक्ष द्या. आणि आज खरं तर अर्णव आपल्यासोबत जोडलं गेलं चांगलं वाटलं कारण एक चांगला खेळाडू आहे अर्णव आणि उद्याचं भविष्य आहे कुळगावचं. त्यामुळे अर्णव तुम्हाला देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा पुढील मॅचसाठी. अभिनंदन टीम कासगाव खूप चांगला खेळ तुम्ही दाखवला या स्पर्धेमध्ये. अभिनंदन बाळाशेठ कांबरी आणि अभिनंदन सचिन दादा टेंबे. तर अभिनंदन आमचे हरिभक्त पारायण गणेश दादा देखील आपल्यासोबत जोडले गेलेत. गणेश दादा भोईर आपले अभिनंदन या स्पर्धेच्या माध्यमातून. खूप चांगला खेळ या स्पर्धेमध्ये टीम कासगावनं दाखवला. टॉस आपण संपन्न करू. टॉस आपण इथे संपन्न करू. नाणेफेकीचा कौल. चला तरुण डे यांना विनंती आपल्या शुभ हस्ते आम्ही करतोय टॉस. तरुणजी डे यांच्या शुभ हस्ते आम्ही करतोय टॉस. नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करू. एक नामांकित पंच म्हणून त्यांची ओळख आहे आणि नेहमीच कुळगाव टीमसाठी चांगला खेळ त्यांचा आपण पाहिला. त्यामुळे त्यांच्या शुभ हस्ते आपण करतोय टॉस. टॉस जिंकला टीम भाईजान स्टार 11 या संघानं. निर्णय खेळवा.